नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो आता आम्ही पास्तळच्या या विभागात आहोत आणि या ठिकाणी आंब्याचं झाड आहे आणि त्याच ठिकाणी आम्ही सचिन भाऊ आणि मी या ठिकाणी पॅसेंजरची वाट बघण्यासाठी थांबलेलो आहोत. तर पालघर जिल्ह्यामध्ये आता वातावरण आहे विश्रांती घेण्यासाठी आम्ही थेट कुठे ना कुठेतरी झाड, आंब्याचं, पिंपळाचं, चिंचेचं, जसे ज्या ठिकाणी झाडं असतील त्या ठिकाणी आम्ही थोडी विश्रांती घेण्याचं काम करत असतो. तर सचिन, या जे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जे तापमान वाढलेलं आहे त्या तापमाना संदर्भात तुम्ही काय सांगतील? आता तसं सांगायचं बोललं तर त्याला आपणच जबाबदार आहोत, कारण हवी तेवढी झाडं आणि तसं बघितलं तर पोल्युशन जास्त आपल्या पुन्हा त्याच्यानंतर आपण जेवढं जास्त पोल्युशन आहे, पण काही ठिकाणी एवढं पोल्युशन आहे की त्या ठिकाणी अक्षरशः घामाच्या धारा. पण ते कशामुळे पोल्युशन आहे? पोल्युशन आहे म्हणजे आता वाढता लोकसंख्या आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे, वेगवेगळे प्रोडक्ट बनवतात, वेगवेगळे प्रकारचे रसायने आहे ते वातावरणामध्ये मिसळतात. पुन्हा हवी तेवढी झाडं नाहीयेत. झाडं लावली पाहिजे प्रत्येकाने. आमच्या इकडे बोईसरला तारापूर MIDC म्हणून भरपूर महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आशिया खंडातील सगळ्यात मोठी MIDC आहे तारापूर. आणि त्या MIDC मुळे या ठिकाणचे जे वातावरणामध्ये भरपूर असा बदल प्रत्येक वेळेस जाणवतो. सगळे लहान मुलांपासून ते वयस्कर लोक, त्यांना म्हणजे श्वासनापासून ते त्वचा रोगापासून घशामध्ये खवखवणे, सर्दी वगैरे, चक्कर येणे, हे म्हणजे असं खूप याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. आणि दवाखान्यामध्ये जाण्याची संख्या पण दिवसेंदिवस वाढत आहे. हा ना. तर त्याला पर्याय आपण आहेत की आपण झाडं जास्तीत जास्त लावली पाहिजे. त्याच्याने जे वातावरणाचं टेम्परेचर आहे, म्हणजे एका माणसाच्या पाठीमागे एक झाड हवं. बघा, एका माणसाच्या पाठीमागे कमीत कमी त्या व्यक्तीने 5 झाडं जरी लावली आणि त्याच्यातली 2-3 जरी जगली तर हे सगळ्यात मोठं श्रेय आहे. आणि तसं व्हायला पाहिजे. प्रत्येकाने तसं त्याला पटवून द्यायला पाहिजे. ऍक्च्युली खरं म्हणजे पर्यावरणाचं प्रत्येकाला, की पर्यावरण आपण जागरूक राहिले. आपण कोरोनामध्ये वास्तव परिस्थिती बघितली की सिलेंडर मिळत नव्हतं आपल्याला. सिलेंडर अक्षरशः कोरोनाच्या परिस्थिती बोलले आपल्याला. कोरोनाच्या परिस्थितीच्या संदर्भात तुम्ही काही गोष्टी, तुमच्या अनुभवाबद्दल काय तुम्ही सांगा? अनुभव मी एवढा सांगेल की त्याला आपणच जबाबदार आहोत. कारण का माहितीये का, आता आपण दवाखान्यामध्ये जर एक सिलेंडर घ्यायला गेलो, हे एक झाड आपल्याला आयुष्यभर, आपण त्याला, तो आपल्याकडनं काही घेत नाही. आपण दवाखान्यात पैसे देतो सिलेंडरसाठी, तो आयुष्यभर आपल्याला ऑक्सिजन देतो. तर हे झाडं म्हणजे म्हणजे खूप दैवी शक्ती आहे यांच्यामध्ये. म्हणजे देवच आहेत की ते एवढं सगळ्यांना, पशु पक्षींना आसरा देतात. म्हणजे विश्रांतीला एक कुठेही कोणालाही वाटलं की गाडी पहिली कुठे लावावी तर विचार करतात झाड कुठे बघतात. थंडगार झाडं दिसलं की पहिली आपली गाडी तिथे लावतात. मग एवढं जर यांना समजत असेल तर मग झाड का नाही लावत? की पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने झाडं लावली पाहिजे. ती नुसती लावून उपयोगी नाही, ते मोठं होईपर्यंत त्याची देखरेख केली पाहिजे. लहान मुलासारखं त्याचं पालन पोषण केलं पाहिजे. आणि कोरोनाच्या परिस्थितीमध्ये एवढी विचित्र जी परिस्थिती, महामारी होती, अक्षरशः महामारी. लोकांना ऑक्सिजन त्या टायमाला उपलब्ध होत नव्हते, लोकांकडे पैसा उरला नव्हता, लोकांची अक्षरशः दानादान उडाली होती की अक्षरशः लोक गावाला चालत जायला तयार झाली होती. नाही, जायला गेले आणि अर्ध्या रस्त्यात मेले जाऊन. काही लोक तिकडे जाऊन मेले भरपूर प्रमाणात. हे विसरता कामा नये. हे चित्र, जे भयंकर चित्र जे आहे ते आता आपण विसरलो. कारण माणसाचा स्वभाव आहे, एक थोडा काळ गेला की माणूस विसरतो. पण प्रॅक्टिकली जेव्हा वर्तमानामध्ये पुन्हा ती वस्तुस्थिती, तेव्हा जागरूक होतो, पुन्हा विसरतो. पण हे विसरता कामा नये की ते आपल्याला कोरोना खूप मोठं शिकवून गेलेलं आहे. भरपूर लोक कोरोनाच्या बाबतीमध्ये जर बघायला गेले तर भरपूर लोक दगावली सुद्धा. आणि या गोष्टीचे जे प्रकरण आहे अख्ख्या विश्वामध्ये तुम्ही बघायला तो सर्वांना मिळाले. आणि भरपूर असा लोकांनी अनुभव घेतला, आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला.
लोकांना पायी चालत स्वतःच्या गावापर्यंत जावं लागलं. भरपूर अशा नुकसान स्वतःचं त्या ठिकाणी भरपूर झालं. आणि भरपूर रिक्षावाल्यांचं जर बघायला गेलं तर रिक्षावाल्यांचा पूर्णपणे 1-1.5 महिन्याचा धंदा पूर्ण बरबाद झाला. अक्षरशः रिक्षावाल्यांच्या हप्ते भरायला पैसे उरले नाहीत. रिक्षावाल्यांच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर अक्षरशः बेहिशोबी झाला. लोकांचे फ्लॅटचे हप्ते होते, लोकांचे गाड्यांचे हप्ते होते, लोकांचं जे पर्सनल लोन होतं त्याचे हप्ते होते. बँक कुठेतरीच त्या गोष्टीवरती कुठेतरी निर्णय ठाम घ्यायला तयार नव्हता. आणि त्याच्यामुळे बी भरपूर असा त्रास भरपूर पब्लिकला झाला सुद्धा. आणि तुम्ही भरपूर असा अनुभव घेतलाय, त्या व्यक्तीत तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगा? कोरोनाच्या काळामध्ये जसं गाडीचे हप्ते वगैरे थकले. आता कोरोनाच्या आता त्यावेळेला नव्हती आपली, त्यावेळेला तर माझ्याकडे गाडी नव्हती. गाडी तर मी आता घेतली. पण कोरोनामध्ये माझ्या डोळ्यासमोरचं पिक्चर एवढं भयानक होतं ना की अक्षरशः लोक रात्री चालायचे, दिवसा कुठेतरी झाडाखाली पाणी पिऊन गपचूप कुठेतरी लपून राहायचे विसावा म्हणून. की किती किलोमीटर चालले असतील ते, त्यांच्या पायाला अक्षरशः फोड आले. कोणी जाऊन तिकडे जाऊन मरण पावले आपल्या गावी जाऊन. थोडी भयंकर स्थिती. आणि अत्यंत गरीब लोकांना तर अत्यंत खाण्यापिण्याचे तर हलाखीचे दिवस होतेच. 1-1 किलोच्या तांदळासाठी, कारण का काही साधन, कोणाच्या पैसे साधन आणि मुबलक पैसा नसल्यामुळे एवढे हाल झाले की ते हाल आता प्रत्येकाला माहिती आहे ती परिस्थिती की ज्यांनी अनुभवली. आणि खरोखर ज्यांच्याकडे काहीच नव्हतं अशांनी तर खरंच त्यांना मानलं पाहिजे की त्याच्यातनं ते लोक बाहेर पडले सुखरूप. आणि दुर्दैव म्हणजे जे लोक दगावले, जे लोकांना खरोखर कोरोनाला बळी पडले, त्या कोरोनाच्या याच्यामध्ये अक्षरशः त्यांना एक वेगळं ठेवून अनुभव बघायला मिळाला. अनुभव खूप विचित्र होता. ते म्हणजे शब्दामध्ये नाही सांगता येणार. अनुभवच घेतलेला आहे तो. अनुभवामधून शिकलं पाहिजे आणि सर्वांनी कुठे ना कुठेतरी अनुभवातून शिकत राहिलं पाहिजे. काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात, काही गोष्टी विचाराच्या माध्यमातून घेण्यासारख्या असतात आणि त्या प्रत्येकाने घेतल्या पाहिजेत. आणि वातावरणामुळे जे होणारे बदल आहेत, त्या वातावरणाच्या बदलामुळे आपण कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी शिकून झाडं लावण्याचा आपण एक कार्यक्रम राबवला पाहिजे अशी सचिन भाऊंची इच्छा आहे. कुंजीर साहेबांचा एक खूप चांगला निर्णय आहे की झाडं लावली पाहिजे. तर आम्ही आता एक असं सर्व रिक्षा चालक सर्वजण की येत्या जून मध्ये एक कार्यक्रम हाती घेणार आहोत की आणि सर्व मित्रांना, जेवढे मित्र आहेत तेवढे सर्वांना आम्ही एकत्र घेऊन एक झाड प्रेमाचं, एक झाड प्रेमाचं, झाड आयुष्याचं असा एक प्रोग्राम आम्ही आखणार आहेत. आणि झाडं लावण्याचा प्रयत्न करू. त्याचं नियोजन तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे नियोजन सचिन भाऊंच्या मार्गदर्शनामध्ये आपण करून घेऊया. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण कुठे ना कुठेतरी हा उपक्रम राबवण्याचा नक्कीच आपल्या युट्यूबच्या माध्यमातून म्हणा, आपल्या रिक्षावाल्यांच्या माध्यमातून म्हणा, आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. तर आपण ह्याच ठिकाणी आपला व्हिडिओ आपण इकडे स्टॉप करू. जर हा व्हिडिओ जर तुमच्यासाठी जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. याच ठिकाणी आपण व्हिडिओ तात्काळ आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.